नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत असाल ही पाटी लागलेली आहे भारत सरकार पंतप्रधान आवास योजना ग्रामीण वर्ष 2022-23. एक छोटेसं घरकुल इथं स्थापन झालेलं आहे. त्यासाठी सरकारची मदत घेतली जाते. तुम्ही लाभार्थ्याचं नावही पाहत असाल, सौभाग्यवती रंजना हिरामन गोसावी. मित्रांनो, हे घर कोणाचं आहे तुम्ही म्हणणार? हे घर आहे चिंचनेर तालुका सातारा जिल्हा सातारा येथे. तर ह्या घरातच एक हिरा जन्मला आणि त्याचं कुटुंबियाचं, गावाचं आणि ह्या परिसराचं नाव महाराष्ट्रभर नेलं. चला त्या हिऱ्यानं काय काय कमवलं अजून बघू. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. मित्रांनो, तुम्हाला कळलंच असेल, ही बक्षीसं म्हणजे बैलगाड्याच्या रिलेटेड. त्या हिऱ्याचं नाव लाडू. मित्रांनो, लाडूनं कुठली पारितोषिक घेतलीत बघा. इथं आहे अंगापूरचं 3 नंबरचं पारितोषिक घेतलं आहे. त्याच्यानंतर इथं काशीळचं त्यानं 2य क्रमांक घेतला आहे. आणि आदत दुशाचं जे मैदान भरतं समजतं उमरजला तिथं त्यांनी 1 नंबरचं पारितोषिक घेतलं. ही झाली पारितोषिकं घेण्याचं म्हणजे एक यशस्वी वाटचाल. पण एका पारितोषिकामुळं 90 सेकंदामुळं 30 सेकंद धरलं तर 90 सेकंदात एखाद्या बैलाचं आयुष्य चेंज होतं, त्याच्या घरच्यांचं आयुष्य चेंज होतं. मित्रांनो, हे प्रत्येक बैलगाडी मालकाचं स्वप्न असतं. जे भैरवनाथ यात्रा कमिटी कोरेगाव आहे का नाही, त्यांचं पारंपरिक जे यात्रेचं मैदान भरतं, त्या मैदानात 2024चा हिंद केसरी झाला आहे लाडू. आपण त्यांच्याच घरी आलो आहे. घर जेमतेम आहे, पण लाडूनं जी श्रीमंत दिली ती खूप मोठं आहे. चला अजून आहेत घराचा फेरफटका मारू. जेमतेमच घर आहे, तुम्ही बघू शकता. नमस्कार. तुमच्याच नावानं घरकुल आहे ना? हो. बर, भांडी चालू आहेत? होय. झालं का जेवण? हो, जेवण झालं. होय. कसं असतं म्हणजे घरचं कोण कोण आहे घरी? 2 मुलं ना आम्ही दोघं. हो ना. हा. कुठं लाडून ज्यावेळेस 1 नंबर केला त्यावेळेस कुठं होता? उमरजला गेला होता, इथं नव्हता का हो? तो शर्यतीलाच गेलता ना. हा, पण तुम्ही कुठं होता? आम्ही इथंच होता ना. बरं. नाही, पण ज्यावेळेस कोरेगावात 1 नंबर घेतलं त्यावेळेस तुम्ही बघितलं, कुठं बघितलं? हे टीव्हीतला बघितलं. वा, 4 जणांचं कुटुंब आहे. चालेल. चला मित्रांनो, बघा जेमतेम कुटुंब आहे इथं बघू शकता. तर मित्रांनो, आपण लाडूच्या घरी आलो आहे. सामान्य परिस्थिती आहे आणि जेमतेम परिस्थिती आहे. आणि मी पाठीमागं मुलाखतीत म्हणलो होतो की असं म्हटलं जातं बैलगाडी क्षेत्र ठराविक लोकांचं, पैसेवाल्या लोकांचं क्षेत्र आहे. मित्रांनो बघा, अतिशय गरीब परिस्थिती आहे. लिहिलेलं आहे लाडू, म्हणजे एक अंदाज आला असणार त्यांना की. आणि खूप इथं मुकुटाचं चित्र आहे, ती घेतला त्यानं मुकुट, आपण म्हणू कोरेगाव हिंद केसरीला. अजून काय गोटा दिसतोय. अरे बापरे, लाडूचा गोटा. कुटी चालली काय? कुटी मशीन नाही आपल्या हातानच. आणि मी बघतो मॅट बी नाही की बस मॅट बीट काय नाही. आणि कुठं बस सामान बी कुठं आहे? सामान कुठेच नाही. होय. म्हणजे खरा भाजी भाकरीवरचा पहिला. खरा भाजी भाकरीवरचा. होय. वैरण कुठं आणता काय? वैरण आपल्याला या गावात 1 गुंठावर जमीन नाही. जमीन नाही, अजिबात नाही. हो. पण आपल्या म्हणजे गावकऱ्यांनी आपल्याला सगळ्या सुविधा दिल्या होत्या की बाबा कुणाच्या बी आपण रानात गेलो तरी आपल्याला काय कुणाची हिंमत नाही काय बोलायची. प्रेम आहे, म्हणजे प्रेम आहे आपल्यावर. लाडूवर प्रेम आहे. म्हणून. बरं, आता मला सांगा, पण इथं फॅन पिन का लावला नाही? फॅन पिन नाही, त्याला सवय नाही त्याला पहिल्यापासून. फॅन नाहीच आणि पिन बी नाही. फॅन बी नाही. बरं, मग आता पावसाळ्यात बी इथंच बांधा? पावसाळ्यात बी इथंच. उन्हाळ्यात बाहेर असतो. पोरं येतात झोपायला बाहेर. बरं. तर किती लोकांची टीम आहे तुमची? आमची 50-1 लोकांची आहे, पण आता सगळे बाकीचे कामावर आहेत, त्यामुळे आता आम्ही 10-15 जणच आहे. चला, आपण ज्याची चर्चा करतोय लाडूची त्याला भेटूया. चालते. आता कुठं आहे ही नक्की गाव तुमचं ती सांगा की. हे चिंचनेरमध्ये आपल्या इथं वस्ती आहे एक. इथं नंदीवाली समाजाची माणसं घरं जास्त आहेत.
त्यात आपलं एकटंच घर आहे इथं. एकटंच घर आहे? हा एकटंच घर आहे आपलं, अख्ख्या गावात आपलं एकटंच घर आहे. होय. हा. बर, आता तुम्ही ठीक आहे मगाशी सांगितलं तुम्ही की आम्ही म्हणजे जेमतेमच गोट आहे, पण समजा उन्हाळा असेल तर बाहेर बांधता. हो उन्हाळा असेल तर बाहेर. बघू शकता निलगिरी चांगलं आहे, एकदम मस्तपैकी निलगिरी आहेत आणि निलगिरीच्या खाली टीम बसली तुमची. हो टीम आहे. लहान लहान मुलं आहेत की? लहान लहान मुलं जास्त. म्हणजे बैलगाड्यातला कोणाला जादा अनुभव नाही, कोणाला ज्यादा नवीनच सगळा. नवीन सगळे नवीन. होय, पण अगदी म्हणजे सक्रिय कार्यकर्ते. सक्रिय. बरोबर. किती जण आहेत तुम्ही टीम? आमची ती 40 जणांची टीम आहे आता. होय. हो. बर, चला मग आपण बघूया. ही काय, ही त्याला लाडूलाच वैर नाही का? हो लाडूलाच. होय. आता मित्रांनो बघू शकता, ज्या पहिल्यानं आपल्या पळाच्या जीवावर महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित करून घेतलं आणि चर्चा आहेत त्या लाडूची. आणि मित्रांनो जसं मी म्हणलं तुम्हाला की भाजी भाकरीवरचा पैलवान आणि एक वेगळं म्हणजे असं आपण म्हणू की पळण्यात एक वेगळा बाज असणारा लाडू. टीम आहे ना तुमची? हो टीम. हे घरचे मेंबर. घरचे मेंबर आहेत का? मित्र. हा ना. हा. बर, बघू शकता तुम्हीच द्या ओळख करून. हे पप्पा. बर पप्पा आहेत, या जवळ येऊ. वडील. या. बरं, काय म्हणता तुम्ही? नाना ना कुठं होता तुम्ही, काय करता ती पहिल्यांदा सांगा. आम्ही आता काय वॉटर सप्लायला होतो, आता संपलं त्यातलं मी पण सोडून आता अजून प्लंबिंगची कामं करता? प्लंबिंग करतो. अहो प्लंबिंग मग कसं काय बैलगाड्याचा खर्च वगैरे देता का नाही मुलांना, कसं काय? देतोय, खर्च देतोय की मग आता काय. पण ज्यादा खर्चिक खेळ आहे हा. तर त्यातनं बी इकडे तिकडे काढायचे, याच्याकडनं त्याच्याकडनं पुरवायचे पोरासने पैसे. माझा हा ना. नाद आहे म्हणल्यावर विरोध नाही नादाला? नाही. नाही. कुठं बघितलं ज्यावेळेस कोरेगावचं 1 नंबर घेतलं लाडून त्यावेळेस? आम्ही टीव्हीवरच बघितलं, तिकडे काय यायला मिळालं नाही. होय. पहिल्यांदा कोणाला सांगितलं ज्यावेळेस 1 नंबर घेतला त्यावेळेस? काय नाही, पोरच मला सांगत आले, मी तेव्हा नव्हतो बी घरी. पहिल्यांदा कधी दावणीला बैल वगैरे होता का? नाही धावण्याला बैल नव्हता. हा ना. हा. बरं, वडील अजून हे लाडूचं नियोजन करते. बर, नियोजन झालं परफेक्ट त्या दिवशी? हो झालं. कसं केलेलं नियोजन, म्हणजे अगोदरच ठरलेलं की ह्या मैदानात करायचं का, म्हणजे कसं नियोजन झालं होतं? नियोजन झालं नव्हतं, येसचा फोन आला ना. येसचा फोन आला, माझी लई इच्छा आहे पळायची 12 तारखेला हिंदकेसरीला, काय होईल ते होईल. तर आमचं झालेलं खरं नियोजन आजचं उद्याच, म्हणजे आजचं 15 तारखेला खेंडवाडीचं असं नियोजन झालेलं. मी म्हटलं बरं चालतंय, असं तुझी इच्छा आहे ना, पळवूया गाडी, हाय एक बैल. मग मी त्यांना फोन केला पाहुण्यांना की असं गाडी पळवूया. पाहुणे काही विचारलं पण नाही मला, का तर त्यांना माहिती नियोजन करतो म्हणजे मी करतो. चांगलं कर. पाहुणे आहेत का तुमची ते? हा पाहुणे येतात. बर, पण पहिल्यांदा बघितलं होतं का म्हणजे लाडूला पळताना कोणी त्यांनी का? हा नाही आपले नुसते शब्द बोलले. वा, शब्द म्हणजे हीच बैलगाड्याचं आपण म्हणू, काही काही लोक शब्द पाळणारे आणि सौंदर्य आहे. बैल बघितला नाही दिला. आणि ज्यावेळेस फायनलला राहिला, सेमी क्रॉस झाला, त्यावेळेस काय म्हणली? नियोजन चांगलं आहे. नियोजन चांगलं म्हणजे ते 1 तास 2 तास माझ्यापासून गेले, मला सोडना ते कुठं जाऊन देणार ते. परफेक्ट. नाव सांगा ना त्यांचं? विजय मधने म्हणून आहेत. हा. आणि त्यात जास्त नितीन केदक त्यांना पण म्हणजे सांगितलं ना की असं आहे, त्यांचा विचार घेतो आम्ही. त्यांना पण म्हटलं की अशी गाडी पळवूयात. ती म्हणत 15 तारखेला खेळू, एवढ्या मोठ्या मैदानात आपल्याला गावल का काय. तुम्ही काय सांगितलेलं ह्यांना की हिंद केसरी करून देतो, म्हणजे काय विषय होता? ती काय झालेलं, आम्ही खेकडं झोपत होतो आणि सपटी बांधा येत नव्हती त्याला म्हणलेलं असंच की बैल हिंद केसरी होईल, तुला अजून सपटी बांधा येईना जाते. बर, आता येते का सपटी बांधाय? नाही येत अजून, मी नाही अजून पण नाही. आणि त्याला पण सांगितलेलं मी, एक ना एक दिवस असा बैल नाव करणार तुझं की सगळी तुझ्याकडे येणार पळत. तुला बैल दिला नाही का नाही, ती पण पळत येणार. मित्रांनो, यश असं खूप भारी असतं की ज्या गोष्टी आपल्याला कधी करता येत नाही, यशात सगळी असं लखलखीत करतं सगळं दुनिया. तुमची काय ओळख? हे मित्र आहेत. होय. आणि हे
आमचा इथं गोटा आहे शेजारी. हे शेजारचे यांना बी नाद आहे असा. होय. आम्हाला बी शर्यतीचा नाद आहे. हा. कुठली कुठली जुन्या काळात बैल बघितलेली? आम्ही बाजाची शर्यत बघितली. कुठल्या? येळगावच्या. येळगावचा बाजा. हो खालचा काय ते महाद्या, रामसवाडीचा रामसवाड्याचा महाद्या, त्यांची शर्यत बघितली. होय. बऱ्याच शर्यती बघितल्या. होय. आमच्या गावात बी 2 बैल होती पहिली पळाव घरच्या मग गाईची. आता लाडू पळाला, हा कुणागत पळाला? जुनी बैल बघितले, त्या बैलाची आठवण झाली. हा. हे लाडू जेव्हा पळाला का नाही त्यावेळेला आम्हाला येळगावच्या बाजाची आठवण झाली. बर. बाजा. आणि बाजा लाडूची फायनल बघत होतो आम्ही ज्या वेळेला माणिक अण्णा. ती माणिक अण्णाचा हात असा मोडका आहे जरा गाडीत ॲक्सिडेंट झाल्यामुळं. तर ती माणिक अण्णा बाजाची असं व्यसन धरायची जुन्या काळातल्या. हां तर माणिक अण्णांच्याच घरात मी शर्यत बघत होतो लाडूची. तेव्हा लाडू जेव्हा रेशो पाव टाकला पुढच्या त्यावेळेला मी मामांना सांगायला आलो की मामा आपला लाडू 1 नंबरला बसला. आणि विशेष म्हणजे बाजाचा रेकॉर्ड आहे कोरेगावात, कितीतरी वर्ष फायनलला राहिला. म्हणजे तसा बैल होणारच नाही. राजू नामदार येळगाव आठवणीतील बाजा मुलाखत घेतली मित्रांनो, बघू शकता. तो बैल म्हणजे इतिहासात असा बैल होणे नाही असे भरपूर लोक म्हणतात. तुम्ही काय ते काय हे दाजी आमचं दाजी येतो या नाजूक नाथ या या काय मग कशा पद्धतीनं काय म्हणाल? हाय का म्हणजे दाढ दुखते का? बर. आनंद तरी साजरा केला ना? बर. म्हणजे ह्यांच्या बहिणीला काय सांगितलं तुम्ही? तीच बघत होती. नाही पण काहीतरी सांगितलं असेल की म्हणजे बघा हा नंबर आला का? मित्रांनो आता दाढ दुखते त्यामुळे नाही त्यांना ज्यादा बोलते नाही. चला आता लाडूच्या विषयी माहिती घेऊया आणि ह्यांचा शर्यत प्रवास कसा झाला ती बी जाणूया. नमस्कार मंडळी, विशेष मुलाखत. आणि मित्रांनो ही मुलाखत खूप गरजेचं आहे कारण जे तरुण पाहतात बैलगाड्यात तरुणांचं प्रमाण खूप आहे, त्यांच्यासाठी एक आपण म्हणू की आशादायी मुलाखत की तुमच्या पाठीमागं कोणतंही जादा मोठं पाठबळ नाही, मोठा पायरा नाही, तरी तुम्ही बैलगाड्यात यश मिळवू शकता. मित्रांनो यश मिळवलं आहे लाडूनं आणि त्याचेच मालक आहेत, तरुण आहेत. पहिल्यांदा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव यश हिरामन गोसावी चिंचनेर निम. बरं. काय करायचं तुम्ही? म्हणजे कॉलेजलाच असणार? कॉलेज शिक्षण चालू आहे. होय. कितवीला आहे? काय लास्ट इयरला आता. होय. मी ऐकून आहे तुम्ही भरतीचं प्रॅक्टिस करायचं? हो भरतीचा नाद आहे आपल्याला. होय. काय मग कशात राहिलंय भरती होण्याचं? राहिलं नव्हतं, याच वर्षी आपण भरती झालो असतो. ते नावच नाही आलं आपल्या लिस्टला. हां. मग बैलगाड्यात आला का? नाही बैलगाड्यात पहिल्यापासून नाही. हां. कधी नाद लागला की म्हणजे पहिल्यापासून नाही ठीक आहे पण कधी नाद लागला की चला बैलगाड्या आपण बघायला जावं? नाद लागला मी 11वीत असताना. आम्ही कॉलेजला निघालेलो. आमच्या इथून स्टॉप लांब व्हायचा पलीकडच्या गावात. तर तिथं स्टॉपवर असताना ज्यांच्या नावावर लाडू पोहतो नितीन किर्द चिंचनेर यांचा जादू बैल होता. ती त्या जादू बैला शर्यत होती देगाव फाटीला. ते आपला सहवारी म्हणला चल म्हणला आपल्याला शर्यतीला जायचे. मग तिथून मी कॉलेज सोडून शर्यतीला गेलो. ती विरोधीत गाडी होती ती सगळ्यात पुढं पळत होती. मागणं जाऊन जादूनं ओव्हरटेक करून ती गाडी मारलेली. तेव्हा तिथून पुढं आपल्याला नाद लागला. त्यावेळेस गायी किती होता तुमच्याकडे? 2 गायी होत्या आपल्याकडे त्यावेळेस. बरं. मग त्यावेळेस पैदास करायचं ठरवलं असेल समजा. हो. तर ही जी लाडूची पैदास आहे ती कुठल्या बैलाची? लाडूची पैदाशी सिमेश्वरची. सिमेश्वरची. बरं. ज्या वेळेस लाडू झाला त्यावेळेस तुम्ही फक्त नुकताच नाद होता, ह्याला कधी पळावलं होतं तुम्ही? याला मी 8-9 महिन्याचा असताना जोवाखाली घातला. 12व्या महिन्यात पहिला फेरा दिला. बरं. पण फेरायला बैल लागतो ना, तो कुठं आणला? तो बैल आमचे मित्र अजय चव्हाण वैशे यांच्या शिवावर फेरा टाकला त्याला. पण आता वासरू नवीन आणले आणि मग त्याला एका बैलाबरोबर तर काय लोक देत नाहीत ना की कसं कारण म्हणणं बैल वासरूच परत ना. मैत्रीतनं आपल्याला तो बैल मिळाला. होय. हो. पहिली बैलगाड्यातली ओळख असल्यामुळं. बरं. आता ज्यावेळेस मगाशी आपण चर्चाही केली की फायनल घेत होता, गुलालाल राहत होता, पण मगाशी एक मुद्दा काढला वायदी. तुम्ही पहिल्यांदाच सांगितलं वायदी दिली आणि ह्या विषयावर बोलावं कारण आजकाल
जे बैलगाड्यात सर्व तरुण आहेत त्यांच्या पुढे हा प्रश्न आहे की बैल पळतोय पण ते नियोजनच लागत नाही. हो. तर काय करायचं त्यासाठी, काय तुमचं म्हणणं आहे? म्हणणं आम्ही पहिल्याच मैदानाला हिंद केसरीला मागच्या वर्षी पहिल्याच्या मैदानाला ह्यो आदत होता तेव्हा तिथं त्याला म्हणजे काहीच नव्हतं असं की डायरेक्ट तो फेरा पडल्यानंतर आम्ही डायरेक्ट त्या मैदानाला नेला. तिथून पुढं काहीच केलं नाही. तो एक फेरा झाल्यावर त्या मैदानाचं नियोजन झालं ते असं मित्रातून व्हायचं, ओळख वाढत नियोजन झालं. तर ते म्हणले आपल्याला एवढे द्यायला लागतील. म्हणले देऊ. किती द्यावं लागतील एवढं? म्हणजे त्यांना आपण 5,000 देऊन त्याचा सगळा खर्च केला. म्हणजे पहिल्या महिन्यात 10,000 रुपये गेलं. हो. म्हणूनच मी काय म्हणतोय मित्रांनो, बैलगाडी क्षेत्र चांगलं आहे पण खर्चिकी आहे. आणि जो नवीन येतोय कारण ओळख नसते. हो, ओळख नसते नवीन. मग ज्यावेळेस 10,000 दिलं मग घरची म्हणली असतील अरे बापरे 10,000 पूर्ण एका महिन्यात घर चालून जातं, ही बैलगाड्यात एका दिवसात कसाला घालवते? ती आपल्याला घरून पहिल्यापासून विरोध नाही, आपण काय बी करू. आणि विशेष म्हणजे आपण घरच्यांना बी माहिती आहे आपण सगळ्या क्षेत्रात आहे, बैलगाडी क्षेत्रात आहे, भरती क्षेत्रात आहे, शिक्षण प्लस आपल्याला श्वान शर्यतीचा पण नाद आहे. श्वान विषय बर. म्हणजे शेतीपूरक जेवढं छंद असतात, बैलगाडा असेल किंवा श्वान शर्यत असेल तिकडं आहे. मी मैदानात नेतो आता, म्हणजे चर्चा झाली मित्रांनो, बघितलं असेल कोरेगावचं मैदान तुम्ही पळालेलं एकदा. हो. मग कसं ठरलं की ह्या वर्षी कोरेगावचं मैदान पळूया? काय कारण काय माहिती आहे का, पळतोय लाडू पळतोय पण असं नाही का वाटलं की जाऊ दे एवढ्या मोठ्या मैदानात कशाला जावा, छोटं मैदान खेळा आणि आपलं गोलाला ते 1 नंबर 2 नंबर राहावा? कोरेगावच्याच मैदानात का पळायचं होतं? नाव होतं एक आपलं, मोठ्या मैदानात आपल्याला कळतं की आपण कुठं आहे, त्यामुळं ठरवलं की आपल्याला या मोठ्या मैदानात पळायलाच पाहिजे. आणि आपल्याला आपल्या वस्तूवर म्हणजे विश्वास होता की मोठ्या मैदानात तो पोहतोच. ह्याच्या आधी आम्ही वाटरला नेला ओपनला आदत असताना, त्या मैदानात पण ते 2 नंबरला घासाघाशी त्यानं गाड्या मारलेल्या सगळ्या. बरं. आता ज्यावेळेस आपलं वासरू पळायला सुरुवात केली त्यावेळेस कुठल्या खांशीनं घालायचं ह्याचा शोध कसा घेतला तुम्ही? का आपल्याला पळवायचा म्हणून कुठं नाही पळवायचं? तसं मी त्याला स्वतः दोन्ही खांदी झोपायचो. पण ते कोरेगावला मोठं मैदान झालं मागच्या वर्षी हिंद केसरी, तिथं ते म्हणले आमचा बैल उजव्या साईडनं पळतो. म्हणलं आमचा बैल उजव्या साईडनं पळतो. ती चालवल्यामुळे तो म्हटलं आम्ही डावीला झोपतो, जाऊन द्या होईल ते होईल जाईल ते. आता काय 10,000 खर्च झाला आपण काय बघितलं नाही ते. मग तिथं चांगल्या गाड्या होत्या आमच्यात, हिंद केसरी म्हणल्या होत्या सगळ्या चांगल्याच. त्यात आम्ही 3 नंबरला उतरलेलो. होय. हो. मग चांगलं म्हणजे बैल चांगला पळत होता. पण बैल आता बहुतांशी तुम्ही बघत असाल तुमच्याही मित्रांची बैल चांगली पळतात, पायऱ्याचंच नियोजन होत नाही. हो. मग ही नियोजन करण्यासाठी कसं, आता तोही बैल जो बैल आहे स्वराज, तो बी एकदम काय असा चर्चेतला नाही, बैल पळतोय. मग त्याला हेरला कोणी की नाही ह्यो पायरा घातला तर आपल्याला चांगलं एक यश येईल? आमचे मित्र अजय चव्हाण वैश्य त्यांनी, जसं आपण मगाशी बोललो त्यांच्याशी. बरं. आता ते तर यश मोठंच भेटलं, पण यश आल्यावर सगळं बदलतं. म्हणजे मी बोललो अनेक बैलगाडी मालकांचं स्वप्न आहे की कोरेगावचं हिंद केसरी यावं, आणि तुम्ही 2 वर्षात झाला. बैल ही एकदम आत्ताशी दात लावलाय तुम्ही म्हणताय. हो. पण विषय कसा होतो, ज्यावेळेस हिंद केसरी झाला, नक्की ज्यावेळेस हिंद केसरीची जी सीमारेषा आहे ती क्रॉस केली त्यावेळेस काय तुमच्या मनात आलं होतं? मनात काय आनंद अश्रू वाटतो डोळ्यातून, बाग काय नाही. बरं. किती दिवस झोपला नाही? 2 दिवस झाले झोप नाही. झोप नाही. मित्रांनो, माझं म्हणजे अनुभव आहे, अति दुःख असेल आणि अति आनंद असेल तर माणसाला झोप लागत नाही. बरं, पहिल्यांदा कोणाला सांगितलं की आपलं बैल हिंद केसरी झालाय? पहिल्यांदा कोणाला सांगितलं? पहिल्यांदा पप्पांना सांगितलं. बरं, फोन करून? हो. वा. आणि ज्यावेळेस आपण बक्षीस घेतलं, सगळं ही झालं, बक्षिसाची वाटणी कशी झाली ती सांगा. ढाल मी बघितली, कारण ही कळू द्या लोकांना. ती कसं आहे, ती बी आपल्या शब्दाबाहेर नाहीत. ती बक्षीस आम्हाला भेटली 1,01,000 रुपये. ते आमचा खर्च ठरला निम्मा सगळा, म्हणजे त्यांनी खर्चाने यायचं आमच्या. पण ती प्रवेश फी जी असते ती ड्रायव्हरचा खर्च आणि प्रवेश फी हे आम्ही नेहमी केली.
नेहमी हा कारण ह्याच्यावर लय, म्हणजे खूप अशी भांडणं वगैरे होतात. हो तुम्हाला बी माहिती आहे. तर मित्रांनो बघा ह्यातनं ही मुलाखत म्हणजे काय शिकण्यासारखी आहे की अगोदरच 50% ठरवून घ्या. ठरवून त्या म्हणजे प्रवेश पिवी हो सगळं एकाच्या नावावर नको नाही का? एकाच्या नाव नको. बरं बघा खूप एक तरुण बैलगाड्याकडे कसा पाहतोय. कशा गाड्या आहेत आता बैलगाड्यांच्या शर्यती? तुम्ही तर झालाय आता हिंद केसरी. कशा चालू आहेत बैलगाड्या? बैलगाडी आता तसं चांगलेच चालू आहे. एक नंबर घेतला म्हणून नाही, काय काय त्यात अजून सुधारणा झाल्या पाहिजेत? सुधारणा आपल्याला तर काय अजून एवढं माहिती नाही यातलं. हां 2 वर्षात आपल्याला एवढी माहिती नाही. हां बरं. पण आता गावात एखादा दुसरा बैल असतात. आता तुमच्याही गावात भरपूर झालेत, तुमच्या मित्र आहेत त्यांच्याकडे बैल झालेत. तर तुम्हाला एक सुधारणा म्हणजे त्या दिवशी कोरेगावात जाणवली असेल नंबर टाकून, हा त्याच्यामुळे फायदा झाला ना? हो त्याच्यामुळे फायदा झाला. कुठलाच बैल डबल पळा नाही, त्यामुळे त्या वस्तूची पण वाट लागते. हे आपण 2-2, 4-4 फेर पळून त्या मुख्य जीवाला पण व्हायच त्रास होतो. नाही मला ती जाणवलं, म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून आयोजक आहे त्यांनाही सांगतोय की नंबर टाकून असलं तर बैल डबल पळत नाही. जर डबल बैल पळाला नाही तर मित्रांनो अशा बैलासारखे टॅलेंट, अशा लाडूसारखे टॅलेंट पुढे येतात. म्हणून आज एका गरीब जे कुटुंब आहे त्याला हिंद केसरी किताब भेटलेला आहे. म्हणून जे नंबर टाकून सगळं गोष्टी पाहिजेत तर ती मजा येते. बरं आता मला काय काय गोष्टी सांगा, मी थेटच विचारत असतो. कितीची मागणी झाली लगेच बैल? मागणी आता त्याला मागणी झाली, भरपूर झाली. भरपूर म्हणजे किती? लोकांना कळू दे की हिंद केसरी बैल आहे तुमचा. तरी आता टॉपची मागणी झाली 25 लाख. 25 लाख? हा 25 लाख. बरं. पण घरच्यांची इच्छा आहे की आपल्याला एवढ्या द्यायचा नाही, आपल्याला नाद करायचे. 2 वर्षात आपलं काहीच नाही झालं अजून. हां किती रात द्यायचे? कारण काय बघणारे प्रेक्षक असतात भरपूर आपल्या महाराष्ट्राचे दानवीर लोक आहेत, पैसे असणं. कितीपर्यंत जावी रक्कम? कारण काय घरची परिस्थिती मी बघितली. हो. अपेक्षा कितीची आहे? अपेक्षा 50+ आहे आपली. 50+? 50+. बर. पण ती भीती नाही का वाटत बैल पळत नाही पळाला वगैरे काय? तर आपल्याला विश्वास आहे त्याच्यावर, तो विश्वास आहे? कंटिन्यू पळतच राहणार. बर. हा वा, हाच विश्वास मित्रांनो त्यांना आता हिंद केसरी बनवले आणि इथून पुढे पळेल. आता पुढचं नियोजन कसं असणार आहे? म्हणजे असं म्हटलं जातं की यश मिळवणं सोपं आहे, टिकवणं अवघड आहे. हो बरोबर आहे. पुढचं नियोजन कसं आहे आता? पुढचं नियोजन आहे तेच आपले नितीन किर्डत चिंचनेर आणि अजय चव्हाण वैसे हे दोघंच करतात आपलं नियोजन. ती जसं म्हणतील तसं त्यांना सगळं अधिकार हा आहे. त्यांना अधिकार. आपल्याला माहिती पण नसतं काय आहे पुढचं नियोजन काय. बर. हो ती त्यांच्याकडे आहे, दोघांकडे सगळं. ह्याची आई बहिणीकडे आहे म्हणलं हो. तुम्ही. रक्षाबंधनला दिली? हो रक्षाबंधनाची भेट म्हणून तिला दिली. बरं, बहिणीचा कॉल आला का? आला कॉल. तिला व्हिडिओ पाठवलं, ती बी खुश झाली अशी. आई काय म्हटली? आईच काय ना, आई डायरेक्ट आईचं स्वप्न होतं की आपल्या पोरानं काहीतरी करावं आणि आज महाराष्ट्रात त्याचं नाव होतंय आणि त्याचा मालक तुम्ही? हा त्याचा मालक मी आहे. ती मला व्हायच गर्व असल्यासारखं वाटतं. नाही नाही, मोठी गोष्ट आहे. तुमच्यासारख्या तरुणानं बैल सांभाळावं आणि शेवटी त्याचा तो पळत असतो, पण नियोजन असतं. किती वेळ असतं बैला बरोबर? तसा 12 तास मी त्याच्यावरच असतो. होय. हो. बर. पण 12 तास असता, 12 तासात अशी कुठली गोष्ट जाणवते की लाडूची नाही हा वेगळा बैल आहे? तो पहिल्यापासून वेगळाच आहे. कसा? त्याचा स्वभाव वेगळा आहे. त्याचा काय स्वभाव वेगळा? शांत असा स्वभाव आहे त्याचा. पण असं जाणवतं की ही बाकी बैलांपेक्षा वेगळा बैल आहे. असं काय स्वभाव झाला पळणं तर बघितलं महाराष्ट्रात, पण अजून कशा दृष्टीने वेगळा? वेगळा तो असं म्हणजे जास्त पण रागीत नाही, प्रेमळ आहे बैल आपला. प्रेम करतो? हो कोणी पण जावं जवळ. बरं, आता ह्या विजयामुळं असंख्य बैलगाडी मालकांचं स्वप्न असणार की ह्याच्याबरोबर लाडूबरोबर पळावं. तुमचं कोणाबरोबर इच्छा आहे की आम्हाला ह्याच्याबरोबर पळायची? आपलं स्वप्न आहे मथुर सोबत पळायचं. अजून बाकासूर. बरं. सगळ्यांची इच्छा असते त्याच्यासोबत पळायचं. तुम्हाला त्याच्यासोबत
नाही आता नक्कीच मालक ते बघत असतील, नक्की विचार करतील आणि बैल ही तसा आहे. ज्यावेळेस कोरेगावचं फायनल झालं, सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, तुम्ही सगळी चर्चा करतोय आपण ही सगळं, तर बैल घरी आणला तर असं वाटतं ना की अजून बैलांच्या सुधारणा कुठली झाली पाहिजे असं कुठलं वाटतं? म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही गोटा बांधणार का काय, अजून काय काय करायचे तुम्हाला? आपल्याला या गावात जमीन नाही, जमीन नाही. जमीन नाही, एक गुंठा पण आपल्याला जमीन नाही तर आता कुठेतरी जमीन घेतली पाहिजे, गोठा टाकला पाहिजे कुठेतरी आपल्याला, त्याचं बघितलं पाहिजे सगळं. त्याला महत्वाचं म्हणजे त्याला खुराक नाही. खुराक नाही? हा, बिना खुराकावरचा आहे. बरं. खरा चटणी भाकरीवरचा बैलवान म्हणलं तरी चालतं. मग काय घालतात त्याला? त्याला ओली वैरण जास्त करून असते, बाकी त्याला काहीच नाही? काहीच नाही, पेन दूध ही काय नाही, नसतं? काय नाही, दूध बी नसतं? दूध बी नसतं, काय नाही. बघा मित्रांनो, आपण म्हणतो की तसं म्हटलं तर नॅचरल आहार देतात आणि पळणं हा अंगभूतच गुण आहे आणि त्यात आहे म्हणून पळते का? अजून काय करता, इंजेक्शन वगैरे नाही देतात? तसलं नाही आपल्याला, नाही 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 काय काय लोक देतात की इंजेक्शन, तुम्ही नाही देत? देतात, पण ते वस्तू जे ही बी गेली पाहिजे, जाण बी ठेवली पाहिजे तेवढीच. आज पळतो उद्या पळ, आज आपल्याकडे आहे, आज आपल्याला देवाने देऊन बघितली, उद्या सारखे सारखे देव देत नाही, त्याचं घेता बी आलं पाहिजे ना आपल्याला. बरं, किती दिवसात पळवणार आता लाडूला? लाडू 15 दिवसाच्या गॅपनं पोहतो. होय, हा, 15 दिवसाचं. हो. आणि लवकर मैदान आलं तर सलग आली तरी 15 दिवसाच्या गॅपनं पळेल. हो ना, हा, लवकर नाही पळवणार. लवकर नाही. मी सगळ्या जे नवीन जे बैलगाडी मालक होतात किंवा नवीन वासरं उदयाला येतात त्यांना नेहमी, एवढा मी मोठा नाही मॅसेज देणार पुरता, पण नेहमी सांगतो कमी खर्च करा, हो. म्हणजे थोडं अंतरानं पळवा आणि हा नियोजन आहे. आता सगळ्याच गोष्टी होणार जसं सांगितलं, तो मागणी होणार, ही होणार, वायदी घेणार देणार, तर होणार का विषय तो तुमच्या माध्यमातून? नाही, आपण दिली पण आपण घेणार नाही कोणाकडून वाईट. नाही घेणार, नाही बघा. ना. हा? नाही. नाही, जर गरज असेल त्यांची, जर आर्थिक स्थिती असली तर काय लोकांनी त्या दृष्टीनं मदत करावी. मदत करावी, पण त्याचा अर्थ असे नाही की आपल्या वासराच्या नावाला असा कलंक लागू नाही की ह्यांनी वायदी घेतलीच. हां, हा, वा, चांगलं आहे. म्हणजे मित्रांनो बघा, ह्यांचं पुढचं विचार स्पष्ट आहेत, मदत देऊ शकता, पण ती त्या बैलाच्या रूपानं किंवा वायदी वगैरे हा प्रकार हा नाही तुमच्याकडे. प्रकार नाही. बरं, आपण भरपूर चर्चा करतोय, मी तुमचा वेळ बी घेत नाही, कारण नियोजन असतात, तर वातावरणही पावसात झालं आहे आणि उभा राहिलेला आहे तो खूप हुशार. बरं सांगा की आता नवीन मुलं वासरं घेतात, कसं व्हायचं, हिंद केसरी होण्यासाठी काय काय करायचं सांगा. त्याला त्याची बी वाईट जाणीव ठेवली पाहिजे की बाबा आपल्याला त्याला 15 दिवसाच्या गॅपनं त्याला फेरा काढला पाहिजे एखादा, पोहणी, परत चालवलं पाहिजे, असं मोकळं जास्त करून, ज्या गाडीला झोपण्यापेक्षा मोकळा व्यायाम दिला पाहिजे, जास्त चालवायला. होय, 3-4 किलोमीटर चालवायचा होय. 5-6 दिवसात. अजून काय काय करायचं? अजून मग त्यांनी खर्च कमी करावा. खर्च कमी करायचा, खर्च कमी करावा म्हणजे काय करायचं? काय काय आता तरुणांना कळना की खर्च म्हणजे ती 5-5, 6-6 दिवसाला बैल पळवते, काय काय 2-2 दिवसाला पळवते. तर त्यांनी ती न करता एकच नियोजन खट्ट करून 15 दिवसाच्या गॅपवर बैल पळायला पाहिजे. बघा मित्रांनो, त्यांच्यात उद्या मोठा एक बैलगाडी मालक लपलेला आहे आणि तो हळूहळू पुढे येतो. हिंदकेसरी एक बैल झालेला आहे, मग आता खरेदी नवीन करणार का ह्याच्यावर समाधान? ह्याच्यावर समाधान, दुसरं नाही नाही. का? नाही, काय आपल्याला ह्याच्या व्यतिरिक्त काय करायचंच नाही. एकाच लक्ष द्यायचं. एकाच लक्ष. बरं, गाई गाय बहिणीकडे आहे, आता तिला गिफ्ट दिलेलं ते आपण काय माघारी आणू शकतो? माघारी आणायचं नाही. बरं, तर मग आता रक्षाबंधनला ह्या वर्षी काय गिफ्ट देणार? कला हा देणार गिफ्ट? हा तिच्या नावानं पाळणार रक्षाबंधन आपण. कारण बघा किती चांगलं, आणि मला वाटतं ती बहिणीसाठी सगळ्यात मोठं गिफ्ट असेल. हो, हा त्याच्या इथं पळणार. बहीण कुठं दिली? ते गोंदावले किरकसाल. बरं, पळेल त्या भागात नक्की पळेल. पळेल ते बहिणीच्या नाव. हा, त्या भागात त्यांच्या नाव. मित्रांनो, भरपूर गप्पा होतील, ज्यादा वेळ घेत नाही. त्यांनी काय काय गोष्टी सांगितल्या आणि ह्या गोष्टी मला आवडल्या की म्हणजे कमी दिवसानं, म्हणजे त्याला जो गॅप आहे पळवण्याचा तो जादा ठेवा, लवकर पळवू नका.
आपण कमी त्याला खर्च करावी त्यांच्या भाषेत किंवा माझ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर जाता जाता काय सांगाल? म्हणजे आता फॅन्स झालेत, काय काय लोकांना हा एकदम जवळचा बैल वाटतोय, काय सांगाल त्यांना? या क्षेत्रात फक्त वादविवाद चालू असते ते, दुश्मनी कोणाबरोबर झाली नाही पाहिजे. आणि शब्द ह्या क्षेत्रात जिभेला महत्त्व आहे. बरं. हां, शब्द महत्त्वाचा आहे. तोंडात एकदा गेलं की गेलं, ती त्या माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे. शब्द जपून शब्द जपून वापरला पाहिजे. वा, अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळं सांगितलं. कुठं दिसणार आता लाडू पळताना पुढचं मैदान? लाडू 23ला दिसेल. 23ला दिसेल. 23ला 23ला दिसेल मित्रांनो. बघा, 23ला बघू शकता लाडू पळेल. पैरा ह्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि ते करतील किंवा आहे ते गाडी पळेल, त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण खूप साऱ्या गोष्टीवर चर्चा केली आणि ते दिलखुलास बोलले. तर पुढच्या सगळ्या प्रवासाला लाडूला आम्ही शुभेच्छा देतो, तुम्हालाही शुभेच्छा देतो. आणि चांगल्या प्रकारचे यश लाडूनं मिळवलेलं आहे, तेच अबाधित ठेवू. तुमच्या एकदा पैऱ्या करायचं सांगा, तो बैल काय आहे, कशा पद्धतीने त्यांनी साथ कशी दिली? त्यांनी सात गटाला गाडी जपली तेव्हा मला भीती होती शेजारच्या गाडीची. आपल्या सगळ्या महाराष्ट्रानं बैला गट पी काय आमच्यासाठी फायनल झाल्यासारखा गट आहे. तिथं आमचा पैरेकरी म्हणला, काय भिवू नका तुम्ही, होईल जाईल ते आपलंच होईल. वा. हां, चालते म्हणलं. आम्ही काय दिलखुलास म्हणजे आम्ही असं मित्र असल्यासारखं राहिलो तिथं आणि झालं तिथं विक्रमच केला. गटाला सगळ्यात जी टॉपची गाडी होती ती आम्ही एका चकड्यानं टाकली. पराभव झाला गाडीचा. पण चला, त्या निमित्तानं नवीन विजेता भेटलेला आहे, कोरगावचा हिंदकेसरी भेटलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व नंदी आहेत, कुणाला यश भेटत असतं, कुणाला अपयश भेटत असतं. पण बैल जपा आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर बैलांवर प्रेम केलं, जर आपण तो वेळ दिला तर असे लाडूसारखे बैल येतील. आहे का, गरिबांचा खेळ आहे का? गरिबांचा खेळ तसं जपलं तर आहे. शब्दाला किंमत आहे मला बोललो मी, पण गरिबांना पण तसं राहिलं पाहिजे. आज आपला पळतोय, उद्या कुणाचा दुसऱ्याचा पळेल, ती गरिबाला बी कळायला पाहिजे. त्यामुळं नीट व्हायचं, नियोजन नीट करून सगळ्या गोष्टी नीट केल्या पाहिजे. असं त्याला खाणं पिणं सगळं त्याचं जिथल्या तिथं ठेवलं पाहिजे सगळं. बरं, चला मित्रांनो, गप्पा झाल्या. तर शुभेच्छा सगळ्या प्रवासाला. तुम्ही एवढा वेळ दिला आणि असंच तुमचा प्रवास एकदम आपण तेजोमय आणि यशस्वी हो. धन्यवाद. धन्यवाद.